गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। रसिको, आज मी तुम्हाला चित्रा नक्षत्राचे 14वे नक्षत्र याची माहिती देत आहे। क्षेत्र 0° तुळ राशीपासून ते 6° ते 40 कला तुळ राशीपर्यंत। राशी स्वामी शुक्र, नक्षत्र स्वामी मंगळ। चित्रा नक्षत्राचा शरीराचा भाग किडनी, कंबर, मोठे आतडे, मूत्रवाहिनी जलजल सारखी लघवी होणे, मूत्राशयाचे विकार, किडनीतून रक्तस्राव, किडनी स्टोन, घामोळ्या, डोक्यात ताप चढणे, डोकेदुखी, कामुकता, उत्तेजित होणे। स्वभाव महत्वाकांक्षी, उच्चाभिलाषी, प्रेरणादायक, साहसी, शृंगाराची आवड, आधीच अनुमान लावण्यात येण्याची क्षमता, सरळ मनाचा, उच्च अभिरुची असणारा, आदर्शवादी, उत्कृष्ट व्यवसाय करणारा, संगीतप्रेमी, वकील, सर्जन, तत्त्वज्ञानी, वैज्ञानिक, धार्मिक कार्य, व्यापार, सेना, मनोरंजन विभाग, सुरक्षा दल, उद्योग व्यापारात भागीदारी, इमारत बांधकाम, प्रेस, कलात्मक प्रचार, इंटिरियर डेकोरेटर, शृंगार आणि सुगंधी वस्तू, विवाहात मध्यस्थ, विवाह, रजिस्ट्रार, खेळणी, संगीत, टेलिस्कोप, मायक्रोस्कोप, रेडिओ, टीव्ही, टेप रेकॉर्डर, वस्त्र निर्माता, डॉक्टर, स्त्रीरोग विशेषज्ञ, सिगरेट व तापकीर विक्रेता, पेट्रोलियम पदार्थ, ऑटोमोबाईलचे सुटे भाग, दागिने घडवणारा, चित्रकला, नक्षीकाम। या नक्षत्रात जन्माला आलेल्या व्यक्तीमध्ये विलक्षण आकर्षण शक्ती असते। त्यांच्या स्वभावात कोमलता आणि कठोरता सारख्याच प्रमाणात असतात। त्यांचे विचार कलात्मक, कार्य तांत्रिक असते। प्रत्येक वस्तूचे वैशिष्ट्य जाणून घ्यायला त्यांना आवडते। भिन्न लिंगाचे त्यांना अति आकर्षण वाटते। त्यांना गुप्तरोगाचा त्रास होण्याची शक्यता असते। शुक्र आणि मंगळाचा योग किंवा प्रतियोग असेल तर त्या व्यक्तीची कामशक्ती दुर्बल असते व त्या लहानपणापासून हस्तमैथून करणाऱ्या होतात। या नक्षत्रात जन्माला येणाऱ्या स्त्रिया महान कार्य करणाऱ्या, कलाक्षेत्रात चमकणाऱ्या होतात। या नक्षत्रात रवी कार्तिक महिन्यात सुरुवातीचे 7 दिवस असतो, तर चंद्र दर 27व्या दिवशी सुमारे 12 तास या नक्षत्रावर भ्रमण करतो। जेव्हा या नक्षत्रावरून मंगळ किंवा शुक्र भ्रमण करतात तेव्हा त्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीतील या ग्रहानुसार फलप्राप्ती होते। स्वाती नक्षत्र 15वे नक्षत्र 6° ते 40 कला 20° तुळ राशीपर्यंत। राशी स्वामी शुक्र, शरीराचा भाग त्वचा, मूत्रपिंड, गर्भाशय, लघवी जलजळ, अडथळा, गर्भाशयाचा अल्सर, चट्टे पडणे, त्वचारोग, कुष्ठरोग, खरूज, नायटा, संवेदनशील, दयाळू, प्रामाणिक, न्यायाधीश, स्पष्टवादी, अडखळत बोलणारा, बुद्धिमान, अंतर्ज्ञानी, भविष्यवक्ता, पूर्वानुमान करण्यात कुशल, उच्चाभिलाषी, फोटोग्राफर, तुलनात्मक तर्क करणारा, सहानुभूती दर्शवणारा, विनम्र, भावनाशील, पटकन एखादी गोष्ट ऐकणारा, लवकर न सांगणारा, पटकन रुसणार, लागवी स्वभाव, माणुसकीने वागणारा, मिळून मिसळून राहणारा,
लोकोपयोगी कार्यात गुंग असणारा, 2 व्यवसाय करणारा, मित्रमंडळीची आवड असणारा, भागीदार, मद्य किंवा मादक वस्तूची आवड, कोणत्याही गोष्टीचा खोलवर विचार करणारा, जीवनात हळूहळू प्रगती घडविणारा, अद्भुत स्मरणशक्ती, तीव्र ग्रहणशक्ती, विवेकी, योगी, तपस्वी, साधू, व्यापारात कुशल, चारित्र्यवान, आश्चर्यवृत्तीचा, प्रवासाची आवड असणारा, स्त्री शत्रू असणारी, भिन्नलिंगीयाबाबत संकोची वृत्ती असणारा, कोणतेही मादक पदार्थ किंवा रासायनिक वस्तू, ऑटोमोबाईल, दळणवळण, पर्यटन, संगीत, ऑपेरा हाऊस, नाटक, कला, पेंटिंग, फोटोग्राफी, चित्रकला, एक्स-रे, तंत्रमंत्र, विद्युत सामान, काच, बल्ब, ट्यूबलाईट, एअर कंडिशन, सर्जरीची उपकरणे, टॉयलेट्स, सेटचे उत्पादन, फॅन्सी स्टोअर, स्टुडिओ, बेकरी, मादिरालय, बार, परिचारिका, गँग मास्टर, दूध विक्रेता, प्लास्टिक उद्योग, कातडी वस्तू, नक्षीकाम, सिल्क निर्माता, कॅबरे डान्सर. या नक्षत्राची वैशिष्ट्ये: या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती धाडसी, नेता, स्वप्नाळू, भाग्यशाली, क्रोधाच्या भरात स्वच्छ घरादाराचे नुकसान करणाऱ्या, स्वतंत्र विचारसरणीतल्या त्यांच्या प्रगतीत वरच्यावर अडथळे येतात. त्या हट्टी, चतुर, धष्टपुष्ट विचार करण्याची पात्रता, शरीराला एखादा चांगलीच दुखापत होणारे असतात. या नक्षत्रात रवी कार्तिक महिन्यात सुमारे 13.25 दिवस असतो, तर चंद्र दर 27व्या दिवशी 1 दिवस या नक्षत्रात राहतो. राहू 18 वर्षातून एकदा या नक्षत्रावरून भ्रमण करतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीतील राहूच्या स्थानानुसार त्या व्यक्तीला फलप्राप्ती होते. या नक्षत्राचे लोक अचानक आपल्या क्षेत्रात चमकतात, पण तसेच अचानक लुप्तही होतात. अशा व्यक्ती उत्कृष्ट फोटोग्राफर, वैज्ञानिक किंवा महत्त्वपूर्ण कृती करणाऱ्या